हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की आपली साफसफाई जी क्लिनिंग चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. तर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे बेडरूमचा. तर आपण कसं थोडी साफसफाई कशी करायची, कारण काय हाऊसवाईफ म्हटलं की सगळे कामं आपल्यालाच करायचे आहेत, म्हणून मग थोडे क्लिनिंग कशी करायची हे सांगत आहे. तर बघा, आता 2 बेडरूम झालेले आहेत क्लीन. तर आता मी आज हॉलची क्लिनिंग करणार आहे. तर बघू शकता हॉलची क्लिनिंग चालू आहे. थोडं करून आधी मी सगळे जाळे काढून घेतले आणि तुम्हाला सांगेल की केअरफुली तुम्ही पण खुर्चीवर चढताना सांभाळून चढा उतरा, कारण काय आहे आपल्याला सगळे कामं करायचे असतात आणि आपल्याला जर दुखापत झाली ना तर लय मोठे प्रॉब्लेम होतात क्रिएट. मुलं वगैरे हे ते असतात आपले छोटे. तर मी आधी सांगते तुम्हाला की पंखे पुसताना जेव्हा आपण खुर्चीवर उभं राहतो किंवा सोफा ठेवून, मग आता बघा सोफा ठेवून खुर्चीवर उभी आहे, सोफ्यावर खुर्ची ठेवून उभी आहे आणि फॅन पुसत आहे. इथं तुम्हाला मी आधीच सांगेल की केअरफुली असं काही करू नका तुम्ही. आणि मिस्टर घरी असतानाच करा, नाही तर मिस्टरांना पुसून मागा, कारण काय आहे माझे मिस्टर घर नाहीत ना, म्हणून मग मी करत आहे त्याच्यामुळे. तर बघू शकता आता फॅन घेऊन सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. जरी तुम्हाला व्हिडिओ 9 मिनिटाचा येत असेल ना तरी मला अक्षरशः 3-4 तास लागले. तुम्हाला मी पुढे टायमिंग पण दाखवणार आहे. तर मी 11ला चालू केली साफसफाई. तर बघू शकता आता किती वाजणार आहेत मला. तर बघा फॅन पुसला, 15 दिवसाला फॅन पुसते मी, 8 दिवसाला 15 दिवसाला, तरी एवढी धूळ निघते. तर आता तर गणपतीच आहेत. तर आता आम्ही बघू शकता मी आहे ना जसं सामान मिळेल तसं सोफ्यामध्ये टाकून देते एक्स्ट्राचं, कारण काय आहे वेळेवर काही क्लिनिंग करणं होत नाही. तर बघू शकता हे लाईटिंग्स आहेत, दरवर्षी वापरते मी गणपतीत वगैरे. नवीन आणल्या तर नवीन ठेवते, जुन्या पण असतात आणि खूप सारे लाईटिंग गोळा होतात. तर बघू शकता किती धूळ झालेली आहे, सगळी सोफ्यात पण धूळ आहे. बॅग्स वगैरे एक्स्ट्राच्या, परत आपल्या गोधड्या वगैरे असतात एक्स्ट्राच्या, खूप सामान असते. तरी मी खूप सामान कमी केलेलं आहे. बघू शकता सगळ्या मुलं पण मधात करत आहेत, त्यांना पण माझ्यासोबत क्लिनिंग करायची असते. मम्मा मी करतो, मम्मा की करतो, सारखं दोघांचं चालू असते. तर सगळ्या गोधड्या मी एका याच्यात टाकून ठेवलेल्या आहेत. ह्या पिशव्या जर तुम्हाला लागत असतील ज्या गोधडी ठेवलेली आहे मी, तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी लिंक देईल तुम्हाला. तर बघू शकता सगळं सामान घेतलेलं आहे आणि सगळे रेनकोट वगैरे एका याच्यात पिशवीत गोळा करणार आहे. तर 2 सोफे असल्यामुळे तर या सोफ्यामध्ये पण सोफे माझे कमबेड सोफा आहे. तर याच्यात पण खूप सामान साचलेलं होतं, तर मी जे कामाचं आहे तेच ठेवत आहे आणि एकाच याच्यात ठेवत आहे. कारण काय मग काढताना आहे ना कळत नाही कुठल्या सोफ्यात नेमकं सामान ठेवलेलं आहे. आणि जे मला आता गरज नसणार आहे ते मी एका सोफ्यात ठेवणार आहे, आणि जे गरजेचं आहे इझिली मी काढू शकते त्या सोफ्यात ते ठेवणार आहे. तर बघू शकता किती सामानाचा पसारा होतो, सगळेच करत आहे. घर छोटं असो किंवा मोठं असो, सामान खूप असते आपलं लेडीजचं. काय करणार, आपल्याला ते सवयच असते की सगळं साठवून ठेवायचं. तर हे बघा रांगोळीचे डबे आहेत, आणि रांगोळी सांगेल मी तुम्हाला, हे सगळी रांगोळी माझ्या गावावरून येते. माझी आई बाबा सगळे रांगोळी म्हणजे इथं मी आणतच नाही विकत, तेच पाठवतात. जेव्हा पण सामान वगैरे माझा भैया येते तर त्यांच्याकडे पाठवून देतात. तर रांगोळी वगैरे सगळं तेच पाठवतात. मी रांगोळी इथं पुण्यात काही विकत घेत नाही. तर बघू शकता एक अशी पिशवी घेतलेली आहे, त्याच्यात जे बिनकामी सामान आहे ना ते सगळं भरून टाकणार आहे आणि सोफ्यात भरणार आहे. तर किती सामानाचा पसारा होतो तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळं क्लीन करून हे करून लाईटी पण खूप जमा झालेले आहेत, ते पण ठेवून दिलेल्या आहेत. आणि सगळं सामानाचा पसारा आहे. तर किचनची साफसफाई राहिलेली आहे, त्याच्यात मुलांना सांभाळणं आवरणं, त्यांच्यासंग थोडा वेळ हे करणं. बघा मागून सगळी जाळी वगैरे काढली, भिंतीला पण बुरशी लागते, काय माहिती पावसाळ्यात खूपच बुरशी लागते भिंतीला. बुरशी म्हणजे अशी जाळं लागते भिंतीला पण. आणि बघा किती असं सोफा सगळा क्लीन करून घेतलेला आहे, तरी रेग्युलर मी क्लीन करते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात बघायला ते पण कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला आवडतील का तर ते पण सांगा. मी नक्की ट्राय करेल डेली ब्लॉग बनवायचा. डेली म्हणजे सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतचं रुटीन माझं कसं असते, मुलांचे टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी, तर ते पण सांगा मला कमेंट करून, मी नक्की शेअर करणार तुम्हाला. तर बघा मुलं इकडे कॉम्प्युटर बघत आहेत, त्यांना कॉम्प्युटर लावून दिलं नाही तर ते सारखं मधात करतात. आणि माझी क्लिनिंग चालू आहे. हा पण सोफा काढायचा आहे. तर हा सोफा मी आता इकडे लावलेला आहे, परत जिथलं तिथं ठेवणार आहे. तिकडलं क्लीन करून घेतलं आधी, कारण काय क्लीन करून घ्यायला आहे ना काढून घेतल्याशिवाय छान असं क्लीन होत नाही.
त्याच्यामुळे ते क्लीन करून घेतलं. आणि मशीन आहे, शिलाई मशीन आहे ही माझी, खूप छान अशी निघालेली. आणि बघा आता मशीन वगैरे सगळं क्लीन करून घेते मी. किती पण पुसा ना सारखी धूळ येऊन बसते, काय माहिती कशी येते बाबा. खूप धूळ होते घरात, खिडक्यातून येते की कुठून येते, सगळं बंदच असते माझं, तरी पण खूप धूळ येते. तर आता मी शिलाई रांगोळीचे डबे ड्राय बाल्कनीत ठेवणार आहे सगळे. या साईडला मी ड्राय बाल्कनी तुम्हाला अजूनपर्यंत दाखवली नाही आहे, तर नक्की एक दिवस ड्राय बाल्कनीची टूर देणार. तर किती ड्राय बाल्कनीत एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं असते, त्याच्याचमुळे दाखवलेलं नाही मी. खूप पसारा आहे. आणि शिलाई मशीन आता मी बेडमध्ये नेणार आहे, बेडरूममध्ये, कारण काय आहे इथं खूप धूळ झालेली आहे. अजून परत धूळ जाऊन बसणार. त्या गणपतीसाठी पण बाप्पा येणार आहेत, गणपती बाप्पा, तर त्याच्यासाठी पण जागा करायचे. मुलांचं पण चाललं आहे, मम्मी हे इकडे का ठेवते, मम्मी तिकडे का ठेवते. आणि बघू शकता तर तिकडला कोपरा झालेला आहे हॉलचा, आता इकडला कोपरा करणार आहे. असा लंबा हॉल आहे असल्यामुळे तुम्हाला हळूहळू दाखवायचं आहे, कारण हॉल आहे ना असं लंबा आहे, असं स्क्वेअरमध्ये नाही आहे, ट्रायंगलमध्ये आहे त्याच्यामुळे सॉरी. आणि बघा धूळ म्हणजे साफसफाई करू करू माझ्या घशात पण इन्फेक्शन झाले काय मी, ते आवाज थोडा चेंज झालेला आहे. तर टी व्हीचा टेबल तर मी डेली पुसते, पण तरी एवढे धूळ येऊन बसते ना विचारू नका. आणि सगळे फोटो फ्रेम वगैरे पण पुसून घेणार आहे लास्टला, कारण काय आहे जेव्हा आपण झाडू वगैरे मांडणार ना त्याची सगळी धूळ येऊन बसणार, म्हणून मग मी लास्टला पुसणार आहे. आणि इथं जे स्टॅच्यू वगैरे ठेवलेले आहेत ना छोटे छोटे, त्याच्यावर पण खूप धूळ येऊन बसलेली आहे. तर आता मी सगळं क्लीन करून व्यवस्थित टापटीप असं ठेवणार आहे. मुलांना थोडं बिझी करून दिलं ना, टी व्ही म्हणा किंवा कॉम्प्युटर म्हणा, तर मुलं बिझी राहतात. नाहीतर काय सारखं मधामधात करणार, त्यांना काहीतरी लागणार, नाहीतर मग आपली चिडचिड होणार. म्हणून मग मी मुलांना थोडं गुंतून ठेवलेलं आहे, कारण काय शनिवार रविवार आल्यामुळे मुलांना पण सुट्टी आहे. नाहीतर मुलं घरी नसले ना की मग टेन्शन नसते, आपण आपले काम इझिली करू शकतो. तर बघू शकता असं सगळं काढून घेतलेलं आहे आणि छान असं क्लीन करून सेट करून ठेवलेलं आहे जिथल्या तिथं. तर असे खूप डेकोरेशनच्या गोष्टी आहेत बारीक बारीक, पण आता काय ते ठेवूनले टेबलवर, कारण काय ठेवून ठेवून किती दिवस ठेवायचं. आधी ठेवून दिलेलं होतं, पण आता सगळंच काढून घेतलेलं आहे वरती. मुलांच्या बुकचा पण खूप पसारा होतो, कारण काय मुलं सारखं इकडे तिकडे करतात. किती पण आवरा आपण, मुलं काय सारखं इकडे तिकडे करतात. बघू शकता किती बुक्सचा पसारा झालेला आहे. धूळ पण खूप साचते, एवढं बंद असल्यावर पण धूळ खूप साचते. किती पण आवरा, पण मुलं काय खूप पसारा करून ठेवतात. आणि बघा किती पण पुसा. व्हिडिओ फोटो फास्ट दाखवण्याचं कारण एवढंच की, कारण काय लय 50-60 मिनटाचा व्हिडिओ झाला असता, जरी मी थोडं रेकॉर्ड केलं ना तरी पण, म्हणून मग हे थोडं फास्ट दाखवलं ना तरी तुमच्याकडे 9 मिनटाचा व्हिडिओ येते. आणि माझं क्लिनिंगचं काम म्हणसाल तर मला अक्षरशः 11 वाजतापासून 4 वाजले फक्त हॉल क्लीन करायला, एवढं हे करायला. आणि बघू शकता मुलं आहे ना सारखं तोडफोड करतात, सगळं असेच ठेवून देतात. आणि बॅगा, त्यांच्या वॉटर बॉटल सगळे जागेवर ठेवत नाहीत, आणि सगळं आपल्यालाच आवरावं लागतं. तर बघू शकता असे छान असं आवरून घेतलेलं आहे. सगळा कचरा एका पिशवीत गोळा केलेला आहे, कारण काय सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा वेगळा द्यावा लागतं ना त्याच्यामुळे. आणि आता हा पण टेबल एक पुसून घेणार आहे. टी टेबल आहे हा छोटा, पण तो काही आम्ही वापरत नाही. आणि मी त्याच्यावर असंच मग देवाचं सामान ठेवते. बाहेरच्या साईडला पण झाडं मी आधीच काढून घेतलेलं आहे, पण तरी एक वेळेस झाडून घेतलेलं आहे. हा टेबल पण पुसून घेते. टी टेबल आहे छान असा छोटासा. आता ते पण बुक्स पेपर सगळं पसारा करून ठेवतात मुलं, ते पण आवरून घेते बुक्स वगैरे, आणि छान असं लावून ठेवते, जेणेकरून आपल्याला बघायला प्रसन्न वाटते. गौ माता आहे, साईबाबाची मूर्ती आहे, आणि हे मोरपीस आहेत. तर बघू शकता शोपीस होतं, पण शोपीस आहे ना काचेचं असल्यामुळे फुटलं. तर मी असं भरणीत असे मल्टी कलरचे हे करून ठेवलेले आहेत, कलर तांदूळ, आणि त्याच्यात ते मोरपीस ठेवलेले आहेत. तर फायनल लुक तुम्हाला दाखवते बघा. फोटो फ्रेमचं मी व्हिडिओ शूट नाही केला. आणि कॉम्प्युटर टेबल सगळं पुसून घेतलेलं आहे, आणि सगळं झाडून गिडून चकाचक क्लीन करून घेतलेलं आहे. तर बघू शकता फायनल लुक असा आहे हॉलचा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, व्हिडिओ कमेंट करून. बाय.